विलासिनी वीरा कृष्णा डिचोडकर वेंगुर्ला गेलं. मला बापू कसे मिळाले तर माझ्या बहिणीने एकदा पादुका मालवणला आणले होते. ती बोलली तुझी मुलांची परीक्षा झाली तर मुलांना घेऊन इकडे ये. तर मी तेव्हा गेली तिकडे. तिथे बापूंचं घोरा कष्टस्तोत्र चालू होतं. आम्ही ते केलं. तिथून मी बापूंचं हे चालूच ठेवलं घरी. तर 2014ची गोष्ट, कोजागिरी पौर्णिमा होती. त्या दिवशी माझे मिस्टर एक माळ हे बँकेत ठेवली होती, ती आणून दिली सोडवून माझ्याकडे आणि पैसे दिले. आणि तिथून मला मी म्हटले ओ तुम्ही जेवण घेता तर नाही. ते मला म्हणाले की तू ह्या गाई आमचे सोडलेले होते त्यांना तू आणायला जा, नाही तर कोणाचं तरी शेतात गेले तर परत भांडणं होणार. म्हणून मी उठली आणि बापूंचं हिंदी आरती आहे ती पुस्तिका घेतली आणि ते तिकडे गेले. ती म्हणत टी व्ही बघा. तर म्हटलं मला टी व्ही बघायचा नाही हा. मी बापू संकटाच्या अगोदर आपल्याकडून बापू भक्तांकडून बरोबर करून घेतात, हा मला अनुभव आलेला आहे त्यांचा. ती पुस्तकं घेतली आणि घोरा कष्टस्तोत्र, रामरक्षा सगळा तिथे केला मी. तेपर्यंत 5 वाजले आणि गायी आल्या आणि ते मी आणून बांधले. तिकडून आमची जमीन आहे, ती कूळ लागलेली जमीन आहे, त्या जमिनीत ती बाई राहते. ती तिकडून आली आणि मला बोलली विनयच्या पप्पाने औषध घेतले. मी तिला बोलले औषध मिळाले कुठे? ती मला म्हणाली मला काय माहीत नाही. मी तशीच उठली आणि इकडे तिकडे शोधले तर मला कुठे दिसले नाही मिस्टर माझे. मग मी आली आणि बापूंकडे. बापू म्हटलं माय बापा तुलाच काय ते माहिती, मला काय माहिती नाही ह्याच्यातलं, तूच काय तर सांभाळ एवढं म्हटलं. मी माझ्या घरी आले आणि बापूंका बोलले. तितक्यात त्या लोकांनी नेऊन ओरिसीला त्यांना ॲडमिट केलं आणि मोठ्या मुलाचा फोन आला, आई कसं आहे? तर मी म्हटलं तू ताबडतोब तिकडूनच तू जा. मी रात्रभर नामस्मरण करत होते बापूंचं. थोडा वेळ पाठ भरली की जराशी डोळायची, जेवण वगैरे काही नाही, रडत होत. लहान मुलगाला आम्ही सांगितलं नाही, कोणीतरी सांगितलं. तितक्यात तो रडत तो म्हणा आई मी सकाळी येते, तू जाऊ नको दवाखान्यात. मग आम्ही दोघंजणं गाडीने गेलो. तेवढ्यात मोठ्या मुलाचा फोन आला की आई पप्पांचे तोंड पुसायला सांगले डॉक्टरने. मी पुसत होतो पण पप्पांनी डोळे उघडले तर मी डॉक्टरांना सांगितले डॉक्टर पप्पाने आमच्या डोळे उघडले. तर डॉक्टर बोलले असं काही नाही, जेव्हा तुझे पप्पा बोलतील तेव्हा आम्ही गॅरंटी देऊ शकतो, नाही तर कोमात गेलेले होते. या परिस्थितीतून सुद्धा बापूंनी त्यांना बाहेर काढलं आणि 2 दिवसांनी ते कोमातून बाहेर आले. आणि मी तेव्हा विचारलं हो तुम्हाला हे औषध दिलं कोणी, कुठे मिळालं? तर मला ते बोलले तिचं नाव घेऊन बोलले अमक्या बाईने दिले म्हणून. पण माझे बापू आपला मायबाप ह्या संकटातून बरोबर आपल्याकडून उपासना करून घेतो, बरोबर काय ते करून घेतो आणि त्याच्यातून फडणूक करतो. अशी अभज्ञ श्रीराम.